नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया करूर व्यास्य बँक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 19 जुलै 2025 म्हणजे शनिवारी दुपारी 3 वाजता. आणि मित्रांनो, या कंपनीने सांगितले की ही कंपनी 24 जुलै 2025ला आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज करणार आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत ही कंपनी बोनस शेअरवर सुद्धा विचार करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे करूर व्यास्य बँक लिमिटेड ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहील. तर बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल बॅक्स रुपीज 47.77 कोटी ऑर्डर फॉर वॅगन्स फ्रॉम अल्ट्राटेक सिमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला अल्ट्राटेक सिमेंटकडून 47.77 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? BOX NHL वॅगन्स सोबत BVCM ब्रेक व्हॅन्सच्या सप्लायसाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला मिड ऑक्टोबर 2025 पर्यंत फुलफिल म्हणजे पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज सबसिडरी बॅक्स 500 मेगावॅट सोलार मॉड्यूल ऑर्डर इन द US. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी वारी सोलार अमेरिकसच्या थ्रू मेजर इंटरनॅशनल ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 500 मेगावॅट सोलार मॉड्यूल्सच्या सप्लायसाठी. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इरकॉन बॅक्स 3 मेजर ऑर्डर्स वर्थ ओव्हर रुपीज 1668 कोटी फॉर मेट्रो अँड रेल्वे प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला डोमेस्टिक क्लायंट्स MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडकडून 3 सिग्निफिकंट कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहे, ज्याची कंबाईन व्हॅल्यू आहे 1668 कोटी रुपये. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस अँड अलायन्स एंटर बाइंडिंग ॲग्रीमेंट टू फॉर्म 50-50 री इन्शुरन्स जॉईंट व्हेंचर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने अलायन्सच्या होली ओन सबसिडरी कंपनी अलायन्स युरोप BV सोबत 50-50 जॉईंट व्हेंचरमध्ये इन्शुरन्स सेगमेंटमध्ये एंट्री करण्याचे अनाउन्समेंट केले आहे. म्हणजे मित्रांनो, सरळ भाषेत म्हणजे मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने इन्शुरन्स बिझनेसमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, हा बिझनेस रेग्युलेटरी अप्रूव्हल नंतर सुरू होणार आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर या कंपनीने आपले नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स
इयर ऑन इयर बेसिसवर 2,31,784 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 2,43,632 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर या कंपनीची सेल्स डिक्रीज झाली आहे 2,61,388 कोटी रुपयांनी 2,43,632 कोटी रुपये. तसेच मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. तसेच मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. आणि मित्रांनो मार्केट जेव्हा बंद होता तेव्हा HDFC बँक लिमिटेडचे सुद्धा क्वार्टरली नंबर आले आहे. आणि मित्रांनो जर आपण HDFC बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 73,033 कोटी रुपयांनी वाढून 77,470 कोटी रुपये आले आहे. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 77,460 कोटी रुपयांनी मार्जिनली वाढून आले आहे 77,470 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 16,175 कोटी रुपयांनी 18,155 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17,616 कोटी रुपयांनी 18,155 कोटी रुपये. तसेच मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA आणि नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर तुम्ही बघू शकता. ग्रॉस NPA बोथ केसमध्ये वाढला आहे इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर. तसेच HDFC बँक लिमिटेडचा नेट NPA सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो जेव्हा पण NPA वाढतो ही एक नेगेटिव्ह पॉईंट असतो. आणि मित्रांनो एक पॉईंट म्हणजे HDFC बँक लिमिटेडची प्रोव्हिजनिंग सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे वाढली आहे. आणि मित्रांनो मार्केट जेव्हा बंद होता तेव्हा ICICI बँक लिमिटेडने सुद्धा आपले नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो जर आपण या बँकचे स्टँड अलोन नंबर बघितले तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच मित्रांनो जर आपण ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे. तसेच मित्रांनो जर आपण ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजनिंग सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो तुम्ही इथे निफ्टी 50 मध्ये वेटेज बघू शकता. निफ्टी 50 मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे HDFC बँक लिमिटेडचे 13.19%, ICICI बँक लिमिटेडचे आहे 8.91%, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे आहे 8.79%. आणि मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे क्वार्टरली नंबर आले आहे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आणि शनिवारी आले आहे HDFC बँक लिमिटेडचे आणि ICICI बँक लिमिटेडचे. म्हणजे मित्रांनो तीनही कंपन्याचे रिझल्ट कसे वाटले आहे मार्केटला याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो या तीन कंपन्या उद्या स्पेशल फोकसमध्ये राहणार आहे कारण मित्रांनो या तीन कंपन्याचे निफ्टी 50 मध्ये सर्वात जास्त वेटेज आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही.
की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.